मी जयराम रत्तन धारबळे, गाव गोळवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 5 वर्षापासून शिमला मिरचीची शेती करतोय. तर मला पहिले मी इकडं लोकलला घ्यायचो औषध वगैरे सगळं. तर मला त्याच्यात काही मजा आली नाही. तर मी तुम्हाला बोललो बुवा मला तुमची ट्रीटमेंट द्या. तर तुम्ही म्हणे करशाल का बुवा व्यवस्थित. तर व्यवस्थित केलं तर खर्च खूप कमी येतो. पहिले पहिले वाटतं आधी का बुवा खर्च जादा येतो, पण खर्च आता खूप कमी येतोय आणि सेटिंग बी चांगली आहे. 18-20 झाडावरती फळं आहे आणि साईज बी चांगली आणि रिझल्ट बी एकदम भारी आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकतोय. आज आपण आलो आहे जयराम दर्ड्यांच्या प्लॉट वरती. या ठिकाणी सेटिंग कसं आहे, गावाचं नाव कोणतं आपलं? गोळवाडी, गोळवाडी, तालुका वैजापूर. वैजापूर. हं. वैजापूर मधलं गोळवाडी गाव आहे. हे हं. गेले 5 वर्षापासून मिरची करतात या की. तर त्यांचा मला कॉल आला की सर मला आपल्या इकोलाचं ट्रीटमेंट घ्यायचंय, तर कसं करावं लागेल. तर त्याच्यानंतर त्यांना आपण ट्रीटमेंट चालू केलं. फक्त आमचं एवढंच म्हणणं असतं की जे काही तुम्ही करणार आहे ते प्रॉपर करा, जेणेकरून त्याचा बेनिफिट होईल. आज त्यांनी सांगितलं की आपला खर्च सुद्धा कमी येतोय. तर खर्च कमी येतोय कशामुळे येतोय, की तुम्ही रेग्युलर करताय म्हणून कसं येतोय का काय? नाही नाही, रेग्युलर केलं तर खर्च कमी येतोय साहेब. ओके. नाही तर आपला टाइम पिरियड आहे 4 दिवसाचा, 3 दिवसाचा, आणि आपण जर 8 दिवसानंतर फवारणी घेतली तर कसं काय खर्च कमी येईल? बरोबर. आज तुम्हाला थ्रिप्स कुठे दिसला का प्लॉट? कुठंच दिसला नाही. थ्रिप्स नाही, कोकडा नाही, मावा नाही, काहीच नाही. आज किती दिवसाचा प्लॉट झाला आपला? हा प्लॉट झाला 70 दिवसाचा. 70 दिवसाचा. आज आपण पाहू शकतो की 70 दिवसामध्ये ह्यांना सिंगल थ्रिप्स दिसला नाही. फळाची क्वालिटी पाहू शकतो कशी पाठीमागच्या झाडाला. त्याच्यानंतर फळाचं ग्लेझिंग बघू शकतोय. एकंदरीत कशी वाटली आज तुम्हाला? 5 वर्षाचा अनुभव आहे, चांगला अनुभव 5 आहे. वर्षाचा अनुभव आहे तर सगळ्यात भारी म्हणजे पहिली बार मिरची अशी आली. पहिली बार अशी आली. आणि दरवर्षी तुम्ही करत होता त्या मिरचीत आणि ह्या मिरचीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? त्या मिरचीत म्हणजे पहिले 1-2-3 तोडे चांगले व्हायचे, त्याच्यानंतर झाडं खराब व्हायचे. आता पहिला तोडा झालाय आपला. ओके. तर पहिला तोडा आपला 200 बॅगांचा झालाय. 200 बॅग. हा, ते कुठं मुडं मोठा मोठा माल काढलाय आपण बरं. असं. इकोलाची जी औषधं वापरताय तुम्ही, खतं वापरताय, इतर खत औषधामध्ये आणि ह्या खत औषधामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? डिफरंट काय वाटतं असं? डिफरंट असं वाटतंय का आपण दर 3 दिवसाला स्प्रे घेतोय बरोबर. तर त्याच्यावर रोग यायलाच नाही पाहिजे. बरोबर. तर दुसरे औषधं घेतल्यावर यायचा. कुठं झाडं खुज्जे व्हायचे, कुठं काय व्हायचं. याच्यात असं झाडं खराब आहे असं काहीच नाही, कुठं वाटतच नाही. बाकी तुम्ही इकोलाचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का? समाधानी आहेत, खूप समाधानी. बरोबर. आमच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल किंवा त्यांनी तो का वापरायला पाहिजे, इकोलाचं वापरायला पाहिजे. काय फायदा होईल त्यांचा? त्याचा फायदा असा होतो का सुरुवातीला आपल्याला वाटतं बाबा याचा खर्च होतोय, पण आता म्हणजे जर आपण रेग्युलर केलं तर झाडात बी चांगली क्वालिटी दिसती, फळात बी क्वालिटी आहे, तर मग आपण वापरायला पाहिजे बुवा असं. गेले तुमचे मागचे 4-5 वर्षामध्ये किती दिवस प्लॉट चालत होता? किती महिने? माझा प्लॉट चालायचा, मी नोव्हेंबर मध्ये लावला, डिसेंबर मध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये लावायचं 2 महिन्यातून, तर मार्च एप्रिल मार्च एप्रिलला तर खराब होऊन जायचं. म्हणजे 4 ते 4 महिने चालत. हा, होता 5 साधारण. महिने जास्तीत जास्त. हा जो प्लॉट आहे आज आपण बघतोय, आज मला वाटतं तारीख आहे 12/2/2026. 26. हा कम्प्लीट प्लॉट आपण 10 ते 11 महिने चालवणार आहे. आणि तो पण प्युअर क्वालिटी, सिंगल फ्रूट खराब नाही अशा पद्धतीचं आपण ट्रीटमेंट देणार आहे ह्या प्लॉटला. हा, तर तुम्ही त्याच्यासाठी फक्त काय आहे की तुम्हाला आमची साथ करायची, म्हणजे साथ काय आहे, जी काय देतोय शेड्यूल ते प्रॉपर करायचंय. प्रॉपर करणार. त्याची तुमची तयारी असेल. आजपर्यंत plot- केलं ना साहेब, तुम्ही हा. जसं सांगितलं तसं केलं. आपण ह्या प्लॉटचा वाढदिवस सुद्धा साजरा करू शकतो. म्हणजे 12 महिने टोटल प्लॉट आपण चालवू शकतो. करू ना आपण. तशा पद्धतीचं आपण ट्रीटमेंट देणार आहे ह्या प्लॉटला, आणि त्या पद्धतीचं उत्पन्न आणि कमी खर्चामध्ये. कमी खर्चात. आज परवाच आपली एक ह्याला होती, सकाळ बातमी होती इकोला ॲग्रोटेकची, हम्म. की त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचं साधारण एकरामध्ये 30 टन माल निघालाय वांग्याचा, वांग्याचा. आणि 1,90,000 रुपयामध्ये त्याला 10.5 ते 11 लाख रुपये झाले. म्हणजे खर्च 1,90,000 झाला. आणि रिअल सांगितलं, असं नाही की बाबा मला एवढं झालं आणि तेवढं झालं असं खोटं सांगणारे आपल्याकडे लोक नाहीत. चोरून लपून काही नाही, जे आहे समोर जे दिसतंय. काय ते खरं सांगणारे लोक आहेत. ते सकाळ पेपरवाल्यांनी ती बातमी दिली होती आपली. म्हणजे अशा पद्धतीचं काम आहे आपलं इकोला ॲग्रोटेकचं. इतर लोकांना एवढं सांगतो की जर इकोला ॲग्रोटेक सोबत काम करायचं असेल तर फक्त तुम्हाला प्रॉपर काम करायचंय. तेवढं केलं की तुमचं
प्रॉपरच करावं हा, लागतं सर. त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% होणार म्हणजे होणार. आज बरेचसे प्लॉट आहे भराडी या पट्ट्यामध्ये. हम्म. आज मी उद्या जाणारच आहे तिकडं. हम्म. तर आज मला वाटतं 5-6 महिने झाले तरी सुद्धा टॉप क्वालिटीचा माल निघतोय. टॉप क्वालिटी निघला पाहिजे तर शेतकऱ्याचा फायदा होतो साहेब. बरोबर तर कंपनीचा तर फायदा आहेच, आहे. कंपनी काय असेल नसेल, पण शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर शेतकरी तुमच्याकडे वळतील. बरोबर आहे. आणि तुम्ही जर शेतकरी, आता याच्या मागे असंच झालंय, नुसतं पैसे औषधाचे व्हायचे, माल नाही निघला, 2-3 तोडे माल निघायचा चांगला, नंतर वाटोळच झालं, बरोबर. त्याच्यात काय खर्च निघून जात नाही, हा. प्रॉफिटेबल राहत नाही. प्रॉफिट राहत नाही. एकदा तुमचं मोबाईल नंबर आणि नाव सांगा आमच्या शेतकऱ्यांना. मी जयराम रत्तन धारवळे, माझा मोबाईल गोळवाडीचा आहे, मी वैजापूर तालुका. माझा मोबाईल नंबर 94 23 79 36 44. धन्यवाद.